माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या कामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो होतो. दत्तात्रय शेळके पंचायत समिती सदस्य. गुरसाळे पंचायत समिती गणातून दत्तात्रय विठोबा शेळके यांनी ऐतिहासिक निवडणुकीमध्ये अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला असून गुरसाळे पंचायत समिती गणामध्ये दत्तात्रय शेळके यांनी गेल्या कित्येक वर्षांमध्ये सामाजिक कामाच्या जोरावर तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या विकास कामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गुरसाळे पंचायत समिती गणामधून निवडणुकीला सामोरे गेले होते. या निवडणुकीमध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामभाऊ सातपुते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शरद बापू मोरे, जिल्हा परिषद सदस्य ऋतुजाताई मोरे, माजी उपसभापती किशोर भैया सूळ यांच्यासह अनेक नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली दत्तात्रय शेळके यांनी ही पंचायत समितीची निवडणूक लढवली असून त्यांनी मोहिते पाटील कुटुंबातील अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा गुरसाळे पंचायत समिती गणातून पराभव केलाय. यावेळी बोलताना ते काय म्हणाले पहा सविस्तर जनसत्ता मराठी न्यूजवर. नमस्कार, जनसत्ता एक्सप्रेस न्यूजमध्ये स्वागत आहे. आज आपण गुरसाळे येथे आहोत. नूतन गुरसाळे पंचायत समितीचे सदस्य शेळकेसाहेब आपल्यासोबत आहेत. शेळकेसाहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे या माळशिरस तालुक्यामध्ये गुरसाळे पंचायत समिती गणात चांगल्या पद्धतीने त्यांचं सामाजिक काम गेल्या कित्येक वर्षापासून केलं होतं. या सामाजिक कामाच्या जोरावर त्यांनी पंचायत समितीमध्ये दमदार अशी एंट्री केलेली आहे. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. शेळकेसाहेब नमस्कार, आमच्या जनसत्ता एक्सप्रेस न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आता एकंदरीत तुम्ही पंचायत समितीमध्ये दमदार एंट्री केलेली आहे. काय भावना आहेत? प्रथम तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत होता, जनतेने तुम्हाला कसा प्रतिसाद दिला? ही निवडणूक आहे ना, ॲक्च्युली खऱ्या अर्थाने गेल्या 5-7 वर्षापासून मी लोकांच्या संपर्कात होतो आणि मला समाजकारणाची आवड होती. जसं आपण जन्मदाते आईच तिचे जसं तेवढं उपकार असतं तसंच आपल्या समाजाने घडवलं आहे, ह्या मातृभूमीने घडवलं आहे, त्यांचा उपकार कुठं ना कुठं फेडावं ह्या भावनेने मी गेल्या 5-7 वर्षापासून लोकांची सेवा करत होतो. अगदी निस्वार्थी दृष्टिकोनातून आमच्या ग्रामदेवताची शपथ घेऊन कुठल्या पदासाठी, कुठल्या पैशासाठी, कुठल्या प्रतिष्ठेसाठी न काही मागता अगदी शपथविधी करून, स्वयंघोषित शपथविधी करून लोकांसमोर गेलो. त्यामुळे लोकांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता की हा माणूस फसवणारा नाही आहे. पूर्ण राजकारण हे समाजकारणाला समर्पित असणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी 5 वर्ष काम घेतलं आणि कामाच्या जोरावर लोकांना मतं मागायला गेलो आणि त्यांनी माझ्यावर तो विश्वास ठेवून त्यांनी मला भरघोस मदत दिलं. आता एकंदरीत या निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रामुख्याने माझे आमदार रामभाऊ सातपुते असतील, बाबाराजे देशमुख असतील, शरद बापू मोरे असतील किंवा ऋतुजाताई असतील किंवा अन्य नेते मंडळी असतील, यांच्या कशा पद्धतीने सहकार्य लाभलं? खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली. माननीय आमदार रामभाऊ सातपुते यांनी तालुक्यात विकासाचा झंझावात जो गेल्या 5 वर्षापासून केला होता त्याचाच आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही विकास काम करायला चांगल्या पद्धतीने सुरुवात केली होती. राजकारण म्हणलं की शेवटी समाजकारणाचा कुठं ना कुठं त्याला जोड लागतोच, ते होतंच. ह्याचबरोबर ह्याच्यामध्ये किती काही लोकांनी जातीपातीचं राजकारण काय सुरू केलं, कुठं जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा अजेंडा चालू होता आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला माननीय आमदार रामभाऊ सातपुतेंची चांगल्या पद्धतीने साथ लागली. त्यानंतर आम्हाला बाबाराजेसारखी अगदी अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व अगदी अहोरात्र आमच्यासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. आदरणीय शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शरद बापू मोरे असतील, ऋतुजाताई असतील, यांनी आम्हाला अतिशय मोलाची साथ दिली आणि बाकीचे ज्ञात अज्ञात अतिशय खूप माणसं आहेत की त्यांनी आम्हाला आमच्या विकास कामाच्या जोरावरती मदत केली की ज्यांना दबावामुळे पुढे येता आलं नाही, परंतु त्यांच्या मनात आम्ही केलेलं समाजकार्य होतं आणि त्या समाजकारणाला कुठेतरी न्याय द्यावा म्हणून त्यांनी पडद्यामागे राहून सुद्धा आम्हाला खूप मोठ्या पद्धतीची मदत केली आणि त्याचंच कन्वर्शन हे मोठ्या यशामध्ये झालेलं आहे. आता एकंदरीत आपल्या माळशिरस तालुक्याचं राजकारण पाहता मोहिते पाटील विरुद्ध शेळकेसाहेब अशी लढाई या गुरसाळे पंचायत समितीमध्ये झाली. एकंदरीत मोहिते पाटील एवढा मोठा माणूस तुमच्यासमोर असताना सुद्धा जनतेने तुम्हाला भरघोस अशा मतांना निवडून दिले. या गोष्टीकडे कसं पाहता तुम्ही? मला आत्मविश्वास होता, कारण आत्ताच्या आधुनिक युगामध्ये नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ज्याला नेतृत्व आहे, ज्याचं कर्तृत्व आहे, त्याला संधी दिली जाते. माननीय आमदार रामभाऊ सातपुते यांनी माझं विकास काम गेल्या 5 वर्षापासून पावलं होतं. अगदी समाजातल्या प्रत्येक तळागाळापर्यंत कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता अगदी मग कुस्त्या असू द्या, समाज मंदिराची उभारणी असू द्या, त्यांचे जीर्णोद्धार असू द्या, अन्नदानाचे कार्यक्रम असू द्या, रस्त्याचे प्रश्न असू द्या, पाण्याचे प्रश्न असू द्या, किंबहुना कोरोना काळात
केलेलं आम्ही काम, अगदी मेस, कॅन्टीन, रेस्टॉरंट सगळंच बंद होतं. त्यावेळी कोरोना पेशंटला आम्हाला जेवण मिळत नव्हती, त्यांना कुठं चहा मिळत नव्हता. त्या काळात मी माझे स्वतःचे 2-3 लेबर लावून त्यांना सकाळी 50 डबे, संध्याकाळी 50 डबे पुरवायचं काम मी केलेलं आहे. कित्येक गावामध्ये सॅनिटायझर वाटलेलं आहेत, कित्येक लोकांच्या दवाखान्याची मी बिलं भरलेली आहेत आणि प्रत्येक गावामध्ये एक स्वतःचं आरोग्य किट दिलेलं आहे. मी अशा पद्धतीचं मी समाजकाम केलेलं आहे. आज माझ्याकडे कुठलाही माणूस येतो तर तो मोकळ्या हाताने मी कधी पाठवत नाही. मी काही खूप मोठा माणूस नाही आहे, परंतु मी असं समजतो की मी माझ्या आयुष्यात जर 2 रुपये प्रॉफिट कमवत असेल त्यातलं 2 पैसे घेऊन समाजकारणासाठी लावलं पाहिजेत. ही माझी भूमिका समाजकारणासाठी होती आणि ती मी प्रत्येक वेळी करत आलो आहे. माझ्या मतदारसंघात तुम्ही बघितलं तर मला पंचायत समितीला निधी नव्हता, परंतु मी माझ्या स्वतःच्या खर्चातनं लोकांना त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. जिथं गाव बघा तिथं माझं काम नाही असं कधीच झालं नाही. ज्यावेळी इलेक्शन झालं त्यानंतर मी माझा पक्ष बाजूला ठेवून सर्व समाज घटकासाठी, सर्व जाती धर्मासाठी, ज्यांनी मत दिले त्यांच्यासाठी आणि ज्यांनी नाही दिलं त्यांच्यासाठी सुद्धा काम करत राहिलो. मग ती क्रीडा असू द्या, आरोग्य असू द्या, वृक्षारोपण असू द्या, रक्तदानाची कामं असू द्या, अशी अफाट कामं आहे. तुम्ही जर पाहिलं तर मला 4-5 पानं भरतील एवढे समाजकामं माझ्या स्वतःच्या खर्चातनं मी केले आहेत आणि ते निस्वार्थी केले आहेत. कुठल्याही माणसाला मी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करतात. आत्ताच मागच्या 6 महिन्यापूर्वी मला जाणवलं की लोकांना तातडीची खूप गरज लागते. त्यावेळी ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे लोकांचा जीव जाऊ शकतो. त्यासाठी मी स्वखर्चातनं 12 लाखाची एक ॲम्ब्युलन्स मोफत लोकांना देण्याचे काम केलं आहे की त्याला फक्त लोकांनी तेल टाकायचं आहे आणि कुठलाही फोन येऊ द्या ती ॲम्ब्युलन्स म्हणजे तिथं 10-15 मिनिटाला पोहोचते आणि लोकांना दवाखान्यापर्यंत तातडीची मदत म्हणून तिथं पोहोचवायचं काम करतं आहे. माझ्यासाठी हीच सगळ्यात काशी, हीच पंढरी, हीच आळंदी आहे. ह्याच्यासारखं पुण्य मला दुसरं कुठलं मिळेल असं वाटत नाही आहे. त्या दृष्टिकोनातून माझं सामाजिक काम मी पुढं चालू ठेवलं आणि त्याची पावती लोकांनी मला मतदानाच्या रूपातून दिलेली आहे. आता एकंदरीत घोरसाळे पंचायत समिती गणासह या संपूर्ण माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं कशा पद्धतीनं आमच्या चॅनलच्या माध्यमातून आभार मानाल तुम्ही? मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे मोटिवेशन आम्हाला रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून मिळालं आहे की काम करायचं म्हणलं तर कुठल्या नेत्याची, कुठल्या पक्षाची गरज लागत नाही. स्वतःच्या मनात, अंतःकरणात, हृदयामध्ये ते समाजकारणाची पहिली भावना असायला लागते आणि ती भावना राहत असल्यानंतर ते कृत्यात उतरवण्यासाठी ते कृती करावं लागते. ते रामभाऊ सातपुतेंनी केलेलं आहे. रामभाऊ सातपुते एक गरीब घराण्यातलं एक व्यक्तिमत्व आहे, परंतु अख्ख्या तालुक्याला त्यांच्या कामाच्या जोरावरती त्यांनी कामाचा माणूस म्हणून, आरोग्यदेत म्हणून, एक कार्यसम्राट नेतृत्व म्हणून तालुक्याला उदयास आले आणि त्यांचा एक आदर्श मी डोळ्यासमोर. मी रामभाऊ सातपुते कधी बनू शकत नाही, परंतु त्यांच्या ते 10% जरी गुण माझ्या स्वतःच्या आयुष्यात अंगीकारलं तर मी म्हणतो की माझं जीवन सार्थक झाल्यासारखं आहे. तालुक्यातले असंख्य भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारे निस्वार्थी लोक भरपूर आहेत. त्यांची नावं सांगण्यासाठी खूप आहेत, पण तुम्ही नावं सांगत नाही. परंतु खूप मोठ्या लोकांचा आदर्श मी ठेवला आहे. त्यांनी लोकांनी काय केलं, पण तेवढं जर नाही केलं तर आपण फुल नाही फुलाचं पाकळीचं योगदान आपण आपल्या आयुष्यात लोकांसाठी देऊ शकतो. कारण मला असं वाटतं माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये मी नोकरी केली, एक चांगला व्यवसाय केला आहे, एक शेती पण केलेली आहे आणि राजकारणात उतरलो आहे. मग राजकारणात समाजकारण करण्याची प्रेरणा ह्यांच्याकडूनच भेटलेली आहे. ज्यावेळी माझं वय होईल, मी लहान होईल, म्हातारा होईल, तेवढं माझ्या आयुष्यात मागे जर वळून पाहिलं तर मला असं पश्चाताप व्हायला की मी हे करायचं राहिलं, मी ते करायचं राहिलं. म्हणून आज वेळ आहे, आज संधी आहे, तर संधीचं सोनं करतो मी. माझं समाजकार्य प्रत्येक क्षेत्रामध्ये करायचं काम अगदी निखराने करतो आणि यापुढंही माझं काम याच्यापेक्षा डबल ताकदीनं जोमानं करायचं काम करणार आहे आणि लोकांचा विश्वास सार्थ करून ठेवायचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच शेळके साहेब, तुम्ही तुमच्या ज्या भावना आमच्या या 2 चॅनलच्या माध्यमातून सांगितल्या त्या आम्ही संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये प्रसारित करण्याचं काम करू. तत्पुरते धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.